अपात्रतेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। कायदे पंडितही या परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत। अपात्रतेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेला कायदे पंडित देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आता कोणता नवा गौप्यस्फोट होतोय हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे। तर या संदर्भात दादा भुसे यांनी काय वक्तव्य केलं आहे पाहूया। मला वाटतं की कुठेतरी जनतेची दिशाभूल करायची यासाठी दररोज त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू असतात। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये कोणता गौप्यस्फोट होतोय हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहे। शुभम, अपात्रतेच्या निकालानंतर आता उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहे। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते बोलणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये कोणता गौप्यस्फोट होईल? अगदी बरोबर, पाहायला गेलं तर आपण NSCI वर्ली डोम या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी जे आहे काल असं सांगण्यात आलं होतं उद्धव ठाकरे यांच्याकडून की पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात येणार आहे। सोबतच पाहायला गेलं तर आधी त्यांनी असं सांगितलं होतं की महापत्रकार परिषद असेल आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर जे आहे असं समजते की जनता न्यायालय असं नाव देण्यात आलेलं आहे। सत्य ऐका आणि विचार करा असं त्यांनी नाव देण्यात आलेलं आहे। नेमकं पाहायला गेलं तर कायदेतज्ञ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच न्यायालयीन बाजू बघणारे सुभाष देसाई असतील आणि त्याच्यासोबत अनिल परब असतील ते सुद्धा इथे असणार आहेत। अगदी काही वेळात उद्धव ठाकरे इथे पोहोचणार आहेत। 4 वाजताची वेळ देण्यात आली होती, 4 वाजून गेलेले आहेत। काही वेळामध्ये उद्धव ठाकरे इथे येणार आहेत। बघायला गेलं तर 2018 मध्ये ती त्यांची नेमणूक करण्यात आली होती ती बेकायदेशीर आहे आणि 2013 मध्ये ज्या घटनेमध्ये बदल झालेला आहे यावर ते काही पुरावे देणार आहेत आणि त्या पुराव्यांमध्ये नार्वेकर जे आधी शिवसेना पक्षामध्ये होते त्याबद्दलचे पुरावे सुद्धा देणार आहेत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता उजव्या आणि डाव्या बाजूला जे LED स्क्रीन लावण्यात आली आणि त्याच LED स्क्रीन वरनं काही व्हिडिओ मार्फत पुरावे जे आहेत ते देण्यात येणार आहे आणि असं सुद्धा ऐकण्यात येत आहे की उद्धव ठाकरे जे आहेत जनतेसोबत संवाद साधणार आहेत। जनतेमध्ये पण जे आहेत या ऑडिटोरियमच्या व्यवस्थापनाकडनं माईक देण्यात येणार आहेत आणि त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत आणि जनतेला थेट प्रश्न विचारणार आहेत आणि याच्यातले काही पुरावे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा सादर करण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवण्यात येत आहे। जी शुभम, कायदे तज्ञही त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। तिथल्या काही नेत्यांशी तुमची काही बातचीत झाली आहे का? नक्की राऊत कशाची पोलखोल करणार या संदर्भात त्यांनी जे बोलले होते, वक्तव्य केलं होतं, नक्की ते कोणत्या संदर्भात बोलत होते? तुमची काही नेत्यांशी बातचीत झाली आहे का? नेत्यांशी अशी कुठली बातचीत जरी झाली नसली तरी भास्कर जाधव यांनी जे आहे पत्रकारांशी संवाद साधला होता आणि टीका केली होती शिंदे गटावर आणि सोबतच नार्वेकर यांच्यावर। बघायला गेलं तर महायुती सरकार आणि सोबतच नार्वेकर यांच्या विरोधामध्ये जे आहे हे जनता न्यायालय आणि सोबतच महापत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। सोबतच बघायला गेलं तर काही गोष्टी ज्या अशा आहेत त्या व्हिडिओ मार्फत आणि स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सांगतील, आम्ही त्याच्यावर काही भाष्य करणार नाही असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। कोणता गौप्यस्फोट करण्यात येतात, कुठले प्रत्यारोप करण्यात येतात हे आता पाहावंच लागणार आहे। जी शुभम, सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील या आमदार अपात्रतेच्या निकालावर आक्षेप घेतलेला आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे ऑनलाईन पद्धतीने, या संदर्भात काय सांगा? अगदी बरोबर, काल जे आहे ऑनलाईन पद्धतीने न्यायालयामध्ये जे आहे याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानंतर आपण बघितलं की खास जय महाराष्ट्रला जे आहे त्याच्यावर प्रतिक्रिया सोबत अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत त्यांनी दिली होती आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी ज्यावेळेस निकाल देण्यात आला होता त्याच्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि तेव्हाच त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की आम्ही एक महापत्रकार परिषद घेणार आहोत आणि तोच आजचा दिवस आहे। आपण NSCI वर्ली या ठिकाणी आहोत। आदित्य ठाकरे यांचा मुळात मतदारसंघ आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मतदार आणि सोबतच जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत। जी शुभम, कोणकोणते नेते तिथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे कधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे? उद्धव ठाकरे जे आहेत मातोश्री बँड्रावरनं निघालेले आहेत। 4 वाजताची वेळ होती, अगदी काही वेळात ते इथे पोहोचणार आहेत आणि त्याच्यासोबतच उभाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे मुख्य नेते आहेत संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, हे सगळे इथे उपस्थित आहेत। सोबत विनायक राऊत सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। जी धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।
उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमका कोणता गौप्यस्फोट करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी कायदेतज्ञही या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत. काही वेळातच आता ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे.